सर्वेऽपि सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुयात्। दिनांक 27 जानेवारीच्या मासिक ऑनलाईन सभेमध्ये उपस्थित आपणा सर्वांचे मी मनपूर्वक स्वागत करतो आहे. आणि आजच्या कार्यक्रमाचे विशेष अतिथी असे आहेत श्री अमेय देसाई, जे IIT पवई मधून इंजिनिअरिंग झालेले आहेत आणि लाईफ स्पार्क टेक्नॉलॉजी या संस्थेचे CEO आहेत. त्यांना त्यांच्या या संस्थेला अनेक पुरस्कार पण प्राप्त झालेले आहेत. त्यातले काही UK एक्सेलर पुरस्कार आहे, नॅस्कॉमचा एक पुरस्कार आहे, प्रोसेस SITA चॅलेंजचा पुरस्कार आहे आणि BIRACचा बिगचा पुरस्कार. अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार त्यांच्या या संस्थेला मिळालेले आहेत. लाईफ स्पार्क भारतातील ही अशी संस्था आहे की ती न्यूरोलॉजिकल पुनर्वसन आणि घरी जे करायचं व्यवस्थापन आहे पेशंटचं, त्याच्यामध्ये ती खूप काळजी घेते. आणि ही त्यांनी उपकरणं विकसित केलेली आहेत, त्याचा सर्वांना फायदा होणार आहे. तर त्या उपकरणासंदर्भातच आज आपल्याला अमेय सर आपल्याला सांगणार आहेत. आणि त्यांचा आपल्या ग्रुपशी बऱ्याच वर्षाचा सहवास आहे. मला तर असं वाटतं की 2023 मध्ये माझं जे गोव्याचं नॉमिनेशन होतं ते त्यांच्यामुळेच झालं. कारण त्यांनी आम्हाला सुचवलं की तुमच्यातला एक माणूस कोणीतरी पाठवता का, नाहीतर आम्हाला कळलं सुद्धा नसतं की गोव्याला असं फिल्म फेस्टिवल आहे आणि त्यात आपला पार्किन्सनचा एक पेशंट तिथे जाऊ शकतो. याचं मूल स्रोत तेच आहेत आणि ते म्हणजे माझ्या बाबतीतली त्यांची आठवण ही अशी आहे. म्हणून मी त्यांना विशेष धन्यवाद देतो. आणि अमेय सर, तुमचं आजच्या कार्यक्रमामध्ये स्वागत करतो. तुम्हाला आमच्या ग्रुपबद्दल मी काही सांगायलाच नको, कारण तुम्ही 3 वर्ष सतत मेंबर आहातच, त्यामुळे आमच्या ग्रुपची खडानखडा माहिती तुम्हाला आहे. तरी आमचे सगळे सभासद आज तुमचं विवेचन ऐकण्यासाठी आतुर आहे. तर तुम्ही प्लीज माहिती देण्याची हे करा. आजच्या कार्यक्रमात सरांनी जे सांगितलंय ते 3 प्रकारे स्वरूप आहे एजेंडा. की ते पहिला ओपनिंग पोल घेणार आहेत, म्हणजे अंडरस्टँड द टाईप ऑफ ग्रुप. त्यानंतर पार्किन्सनचे क्रॉनिक कंडिशन जे आहे त्यावरती ते सांगतील. त्याच्यानंतर अवेअरनेस आणि फॉल रिस्क जे आहेत त्याच्यावरती पण सांगतील. आणि मग मिड सेशन नंतर पुन्हा पोल होईल आणि ओपन फोरम नंतर पुन्हा क्लोजिंग पोल होईल. अशा 3 प्रकारचे पोल ते करणार आहेत की जेणेकरून त्यांचं स्टडीला आणि त्यांच्या संशोधनाला त्याचा फायदा होईल. तर आपण सर्वांनी त्यांना कोऑपरेट करावं ही विनंती करतो. आणि सुरुवातीलाच मी अतुल सरांचे पण धन्यवाद आधी सांगतो, परत कार्यक्रमाच्या शेवटी सांगतो, पण बऱ्याच वेळा कसं होतं गडबडीत राहतं. तर अतुल सरांचं योगदान हे खूप मोठं आहे. हे सगळं जे डॉक्युमेंटेशन करणं किंवा हे सगळं हँडल करणं ते आपले अतुल ठाकूर साहेब करत असतात. तर अतुल ठाकूर साहेब, तुम्हाला सर्वप्रथम मी धन्यवाद देतो. आणि आयोजकांचेही धन्यवाद देतो की त्यांनी हे सगळं अरेंज केलंय. आणि आपल्या सर्व सभासदांना मी पुन्हा एकदा वेलकम करतो आणि धन्यवाद देतो की तुम्ही उपस्थित आहात. चला आपण आता अमेय देसाई सरांचं विवेचन ऐकूया. अमेय सर, मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही ब्रीफ करावं. धन्यवाद उमेश सर. सर्व मेंबर्सना आल्याबद्दल धन्यवाद. 2021 मध्ये साली आम्ही फर्स्ट टाइम वॉकची डिव्हाइस आहे ती मित्रमंडळाबरोबरच ट्राय केलेली. आणि त्यापुढे जेही आमचा प्रोग्रेस झाला त्यात मित्रमंडळाचा खूप मोठा हात आहे. तर त्यासाठी माझं मनापासून डीप थँक्स आहे सगळ्या सर्व मेंबर्सना. 2 किंवा 3 वर्षांपूर्वी माझ्या आजोबांनाही पार्किन्सन्स डायग्नोज झाले. तर या ग्रुपमध्ये राहून जेवढं सगळं मी शिकलोय त्याचाही मला खूप फायदा झाला. तर अगेन थँक्यू व्हेरी मच. आजचा जो सेशन आहे त्यात मी आपण बहुतेक पार्किन्सनसाठी क्युअर नाही, तर आपण मॅनेजमेंटबद्दल असं बोलतो. तर माझं आजचं टॉपिक पण मॅनेजमेंटबद्दलच आहे. स्पेसिफिकली की लॉंग टर्ममध्ये आता पार्किन्सन्समध्ये खूप प्रकारचे सिम्पटम्स असतात.
मग सर्व सिम्पटम्सना असेस कसं करावं, त्यांना सिम्पटम सिरियस झाल्याच्या आधीच अर्ली डिटेक्शन कसं करावं आणि त्यापुढे स्टेप्स काय घ्यावे, अ, अ, हे बेसिकली आम्ही आज आउटलाईन करणार आहे. खूप वेळेस असं होतं की अ, जो सिम्पटम दिसतो त्यामागे ॲक्चुअली त्याचा जो रिझन असतो तो काही वेगळाच असतो. फॉर एक्झाम्पल ब्रेथलेसनेस किंवा स्पीच इश्यूज किंवा स्वॉलोइंग इश्यूज जे असतात, ते कधी-कधी पॉश्चरल इश्यूजमुळे असतात. म्हणजे पाठ खूप वाकली किंवा स्कोलिओसिस म्हणजे साइडला असं आपण वाकलो, तर त्यामुळे लंग्सवर प्रेशर येऊन मग बोलण्यात, ब्रीथिंगमध्ये या सर्वांमध्ये इश्यू असतो. तर जर ह्या गोष्टी आपल्याला इन टाईम कळल्या, तर वेगवेगळ्या थेरपीज असतात, ज्यामुळे आपण अ, त्यांवर उपचार करून सिम्पटम्सची सिव्हिअरिटी कमी करू शकतो. तर ह्याच उद्देशाने मी आजचा टॉक देणार आहे. डिस्क्लेमर असं आहे की आम्ही जी टेक्नॉलॉजी डेव्हलप करतोय IITमध्ये, ती बेसिकली अर्ली डिटेक्शनसाठी वर्क करते. तर मोस्टली दिस विल बी एज्युकेशनल आणि त्यानंतर मला ग्रुपनं ती टेक्नॉलॉजी ही प्रेझेंट करून सर्वांचा ओपिनियन काय आहे, इफ दिस विल बी हेल्पफुल टू देम, असं विचारून घ्यायचं आहे. सो आय नीड युअर पार्टिसिपेशन टुडे जस्ट एज मच एज आय विल बी स्पीकिंग. ओके. राइट. आता सुरू करण्यापूर्वी मला एक छोटासा ओपनिंग पोल घ्यायचा आहे. बेसिकली ऑडियन्समध्ये यू नो ऑडियन्समध्ये कोण-कोण आहेत हे मला जरा कळून घ्यायचं आहे. तर इफ पॉसिबल जर सगळे मला सर्वांना तो हँड रेज करण्याचा फंक्शन माहिती आहे का? कसं यूज करतात? ज्यांना हँड रेजचा फंक्शन माहिती आहे Zoomमध्ये ते एकदा मला असं करून दाखवा हँड रेज. म्हणजे कॅमेऱ्यात नाही, हँड रेज फंक्शनमध्ये. हे बघा असं जसं मी केलंय. ओके. ठीक आहे. 2 मला 3. कुठे येतो तो साधारणपणे? हां. ओके. नाही, मला वाटतं की आय थिंक देअर इज अ बिट ऑफ कन्फ्युजन. कारण आपले 40 ऑड मेंबर्स जॉइन झाले. मला अ, थोडेसे झाले दिसतायत. नो प्रॉब्लेम. जर सर सॉरी? 42 आहेत, 42. हां, हां, हां. म्हणजे मी मला आणि दिव्याला काउंट नाही केलं. आम्ही सर आपण कसं करायचं मग? आपण सर्वांना कॅमेरावर बोलवून मग असं नॉर्मल शो ऑफ हँड्स करूया का? सॉरी म्यूटवर. ते बेटर राहील. आम्ही हां. ओके, ओके, ओके. सगळ्यांना व्हिडिओ ऑन करायला सांगून हं. फिजिकली हात वर करायला सांगणं हे ठीक, जास्त सोयीचं पडेल. हां, ठीक आहे. आणि रादर आपण फंक्शन. गॅलरी व्ह्यू मध्ये घेऊयात, म्हणजे प्रत्येक जण दिसेल. ओके. आणि तसं म्हणजे एक वेळ करून पाहायचं असेल तर करू शकतो आत्ताच, की सगळ्यांना व्हिडिओ ऑन करायला हो, हो, सर्वांनी हो. प्लीज व्हिडिओ ऑन ठीक आहे. करा एकदा. म्हणजे हां. सगळ्यांनी आपापले व्हिडिओ ऑन करा. आणि अमेयजी तुम्ही सांगा कधी हात वर करायचा वगैरे, आणि मग तुम्ही येस. पहा कसं काय होतंय ते. येस, येस. माझ्याकडे एक 3-4 प्रश्न आहेत. सो दॅट मी टॉकला बरोबर ना डिरेक्शन देऊ शकतो. अ, जे सगळे उपस्थित आहेत त्यांच्या नीड्सच्या हिशोबाने. ओके. आता मग मग मी व्हिडिओ आपलं गॅलरी व्ह्यू तसाच ठेवू का? हो सर, तसंच ठेवू. चालेल, ठीक. ओके. राइट. तर जे सर्व उपस्थित आहेत, आता आपल्यांमध्ये 2 वर्षांपेक्षा 2 वर्ष किंवा त्यापेक्षा कमी पार्किन्सन्स डायग्नोसिस असलेले केवढे मेंबर आहेत इथे? कॅन वी डू शो ऑफ हँड्स असे? ओके. 1, 2. ठीक आहे. दिव्या, रेडी विथ द काउंट? ओके. गुड. ओके. 2 to 5 इयर्स ज्यांना पार्किन्सन्स डायग्नोसिस झालंय, त्यात केवढे लोकं आहेत? ओके.
आणि 5 to 10 years. ओके. गॉट इट. ठीक आहे. ओके. तर आय थिंक इफ आय एम नॉट रॉंग, मोस्ट लोकांना बिटवीन 5 and 2 to 5 years पार्किन्सनचा अनुभव झाला. ओके, गुड. आणि मोर दॅन 10 years पण आहेत की. मोर दॅन 10 years पण आहेत. ओके, हो. राईट. हा, ते मला ना ऍक्च्युली थोडीशी डिफिकल्टी होतीये व्हिडिओज मध्ये बघायला, कारण हाफ द व्हिडिओज आर ऑन वन पेज, हाफ आर ऑन द अदर पेज. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. ठीक आहे, मी मग प्रश्न नंतर स्विच करतो. ठीक आहे, आता सगळे कम्फर्टेबली प्लीज बसा. आय विल स्टार्ट. ओके. तर ब्रॉडली, एक सेकंड स्क्रीन चेक करतो. माझी स्क्रीन विजिबल आहे सर्वांना? हो आहे. ओके, क्लिअर आहे. ओके. ब्रॉडली पार्किन्सन्समध्ये देर आर 2 मेजर फॅक्टर्स ज्यामुळे सिम्पटम मॅनेजमेंट थोडीशी डिफिकल्ट असते. वन इज की इन जनरल आपण डॉक्टरांना वन्स एव्हरी 3 months और किंवा अराउंड दॅट टाइम आपण भेटतो. सिम्पटम्स स्लोली डेव्हलप होतात, म्हणजे ते विजिबल होईपर्यंत ते सिरियस होऊन जातात. आणि फायनली जे केअर गिव्हर्स, पेशंट्स जे असतात त्यांना स्पेसिफिकली हे माहीत नसतं की व्हॉट शुड आय लुक आउट फॉर. आता विथ खूप एक्सपिरियन्स जे केअर गिव्हर्स आहेत त्यांना कधी कधी अवेअरनेस असतो, पण मोस्टली नॉन मेडिकल प्रोफेशनल जे असतात त्यांना इट्स व्हेरी डिफिकल्ट टू नो की मी कुठे फोकस करावं किंवा काय सिम्पटम्स बघावे किंवा ॲट व्हॉट पॉइंट मी डॉक्टरांकडे जावं. ॲज सच, आणि ही 10 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्ष असे लोक पार्किन्सन्स बरोबर असतात, तर त्यात हे स्लो डेव्हलपिंग पण कंपाऊंडिंग सिम्पटम्स असतात. तर म्हणून 2 किंवा 3 सिम्पटम एकत्र आले की मग रिस्क ऑफ इश्यूज खूप जास्त वाटतात. दीज आर सम ऑफ द मेन प्रॉब्लेम्स ज्यामुळे पार्किन्सन्स मॅनेजमेंट खूप हार्ड असते. आणि रेग्युलरली थेरपी घ्यावी तरी म्हटली तरी, फॉर एक्झाम्पल स्पीच थेरपिस्ट खूप कमी असतात किंवा फिजिओथेरपिस्ट पण अवेलेबिलिटी थोडी कमी असते आणि कॉस्ट पण त्यांचा हाय असतो. आता ह्या सगळ्या गोष्टींमुळे क्रॉनिक मॅनेजमेंट थोडीशी डिफिकल्ट होते. डोपामिनचं आपल्याला हा अनुभव आलाच असेल की काही दिवस मिड स्टेज पीडीमध्ये डोपामिन टॅबलेट विल नॉट वर्क फॉर 1 डोसचा तो इफेक्ट येतच नाही, आणि काही दिवशी त्याच डोसच्या नंतर डिस्कायनेसिया पण होऊ शकतो. तर असेही इंट्राडे व्हेरिएशन्स असतात. आता पार्किन्सन्समध्ये स्पेसिफिकली माझं फोकस आहे फॉल्सवर, राईट? कारण मोबिलिटी गेल्यानंतर बेसिकली इतर सिम्पटम्सना मॅनेज करणंही खूप डिफिकल्ट होतं. आता फॉल्स जे आहेत ते खूप कॉमन असतात ॲक्च्युली. 40 to 60% पार्किन्सन्स केसेसमध्ये फॉल्स होतात, आणि यातल्या नियरली अर्ध्या जणांना रिकरंट फॉल्स होतात. एकाच वर्षात 2-3 फॉल्स असतात. यामुळे ऑफकोर्स फ्रॅक्चर आणि इतर कॉम्प्लिकेशन्सची रिस्क तर वाढतेच, पण व्यक्तीचा जो कॉन्फिडन्स असतो चालण्यात तोच कमी होतो. त्यामुळे मग लोक चालण्याचं बंद करतात, अँड देन दॅट इज अ स्पायरल, की सोशल इंटरॅक्शन कमी होतं, त्यामुळे अजून इश्यूज होतात. अँड दॅट इज व्हॉट मला सॉल्व्ह करायचं होतं. आता फॉल्स ऑफकोर्स आर एक्सपेन्सिव्ह ऑल्सो. फ्रॅक्चर वगैरे विल कॉस्ट ॲटलीस्ट ₹70,000, आणि त्यावर काही कॉम्प्लिकेशन झाले तर दॅट इज इवन मोर. आणि केअर गिव्हरसाठी पण इट्स व्हेरी डिफिकल्ट टू मॅनेज, कारण आपण 24 तास तर लक्ष नाही देऊ शकत. 5 मिनिट्स युअर गोईंग आउट, कधी कधी फॉल होऊ शकतो. हा अनुभवही आला असेल खूप लोकांना या ग्रुपमध्ये. तर ह्या सगळ्यांसाठी वी वॉन्टेड टू मेक सम सोल्युशन. आता फॉल्सचे कॉजेस काय असतात, राईट? फॉल्सचे मेनली 4 कॉजेस असतात. एक आहे एन्व्हायरमेंटल. आता घरी स्लिपरी टाईल्स असल्यात किंवा कार्पेट वगैरे, रग असले तर दे आर समटाइम्स ट्रिप हॅझर्ड्स. आपला पाय त्याच्यात अडकून आपण ट्रिप होऊ शकतो. किंवा समजा कधी कधी विजनमध्ये इश्यू असला, काही गोष्टी दिसल्या नाहीत जमिनीवर, किंवा जमिनीवर मार्बल किंवा असे लहान मुलांची खेळणी असली तर त्यामुळे कधी कधी स्लिप होऊन फॉल होऊ शकतो.
आता अपार्ट फ्रॉम सच एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स देर आर 3 अदर फॅक्टर्स. पहिली गोष्ट तर इम्पेअर्ड गेट, फ्रीजिंग ऑफ गेट, ब्रेडिकायनेशिया, रिजिडिटी यामुळे आपण बरोबर चालू नाही शकत, त्यामुळे फॉल्स पॉसिबल आहेत. कॉग्निटिव्ह फॅक्टर्स आहेत, ज्यामुळे रिॲक्शन टाइम कमी असतो किंवा अटेन्शन एक्झिक्युटिव्ह फंक्शनमध्ये इश्यूज असतात. नाही तर पॉस्च्युरल इन्स्टेबिलिटी. आता कधी कधी ऑर्थोस्टॅटिक हायपोटेन्शन म्हणून एक गोष्ट होते की आपण चेअरवरून किंवा बेडवरून उठलो की ब्लड प्रेशर ड्रॉपमुळे एक अशी चक्कर सारखी येते. दॅट्स वन रिझन फॉर दॅट. किंवा कॅम्प्टोकॉर्मिया म्हणून एक गोष्ट असते, कमरेने पाठ अशी पुढे वागते आणि त्यामुळेही इश्यूज होऊ शकतात. सो दीज आर सम ऑफ द इश्यूज. स्ट्रायटल डिफॉर्मिटीज असतात. ही राईट साईडला जो इमेज आहे दॅट इज कॅम्प्टोकॉर्मिया, कमरेने पेशंट वागतात. किंवा स्ट्रायटल डिफॉर्मिटीज, पायात अशा डिफॉर्मिटीज होतात ज्यामुळे पाय ठेवण्याची जी पद्धत असते ती चेंज होते आणि त्यामुळे फॉल्सचा चान्स वाढतो. आणि फायनली स्पीच, स्वॉलोइंग, ब्रीदिंग इश्यूजही होतात. कॅम्प्टोकॉर्मियामध्येही होतात कारण आपण असे पुढे बेंट असतो. आणि अँटेकोलिस म्हणून काही असतं ज्यात मान अशी पुढे वाकलेली असते आणि त्यामुळे बोलण्यात गिळण्यात असे इश्यूज येतात. आता हे सर्व जे सिम्पटम्स आहेत दे कॅन बी मेजर्ड अर्ली, राईट. आता फॉर एक्झाम्पल स्लोअर, जर चालण्याची स्पीड स्लो झाली किंवा नंबर ऑफ किंवा स्टेपची जी लेंथ आहे ती लहान झाली तर दॅट इज असोसिएटेड विथ हायर रिस्क ऑफ फॉल. रिसर्चमध्ये इट इज प्रोव्हन की हे फॅक्टर्स जे आहेत दे कॅन प्रेडिक्ट द रिस्क ऑफ फॉल बाय अ फ्यू मंथ्स ऑर इयर्स. आणि अर्ली रेकग्निशन आणि इंटरव्हेन्शनमुळे फॉलची रिस्क आपण 30% पर्यंत अजून कमी करू शकतो. फायनली ऑब्जेक्टिव्ह डेटा जे आहे तो जर घेतला सेन्सर डेटामुळे तर एका स्टडीमध्ये असंही दाखवलंय की 5 वर्षांपूर्वीही दे डिटेक्टेड फॉल रिस्क आणि दॅट वॉज ॲटलीस्ट 78% ॲक्युरेट. 78% म्हणजे इफ इट प्रेडिक्ट्स फॉल रिस्क 4 लोकांमध्ये जर त्या अल्गोरिथमनी सांगितलं फॉल रिस्क आहे तर 3 मध्ये नक्की ती रिस्क निघतेच निघते. तर बेसिकली हे म्हणण्याचा हेतू असं की सेन्सर्स किंवा रेग्युलर मॉनिटरिंग करून वी कॅन अंडरस्टँड की कोणाला फॉल रिस्क आहे आणि त्यासाठी आपण आधी काही करू शकतो का. फॉर एक्झाम्पल जर कॅम्प्टोकॉर्मियामुळे फॉरवर्ड बेंडिंग होत असेल आणि जर आपण हे मेजर करू शकलो की ठीक आहे आउट ऑफ म्हणजे ॲटलिस्ट अर्धा दिवस या व्यक्तीची पाठ अशी बेंट असते अँड दॅट कुड इंडिकेट अ प्रॉब्लेम, तर आपण लवकर थेरपी स्टार्ट करून त्याला रिव्हर्सही करू शकतो बिफोर इट बिकम्स इरिव्हर्सिबल. सो दोज आर सम ऑफ द वेज इन विच वी कॅन अड्रेस दिस. आता त्या हिशोबाने आम्ही इकडे एक डेव्हलपमेंट अशी केली होती की आपल्याला एक प्लॅटफॉर्मची गरज आहे जो सेन्सर घेऊन फॉल रिस्क मेजर करेल आणि त्या हिशोबाने पर्सनलाइज थेरपी सांगेल पेशंटना. तर वॉक डिव्हाइस तर तुम्ही आधी पाहिलंच आहे. वॉक डिव्हाइस फ्रीजिंगमध्ये हेल्प करतात. आता यातले जे सेन्सर आहेत ते घेऊन आम्ही त्याने स्पेसिफिक अशी फॉल रिस्कची असेसमेंट बनवली. तर आय विल क्विकली शो यू द व्हिडिओ. हा व्हिडिओ दिसतोय का? हो दिसतोय, अमेय दिसतोय. दिसतोय ना. आता हा वॉक डिव्हाइस इकडे राईट साइड मध्ये त्यांनी घातलाय आणि लेफ्ट मध्ये नाही घातलाय, राईट. आपल्याला इमिडिएटली तो टर्निंग मध्ये चेंज दिसतो डिव्हाइसमुळे. तर ही डिव्हाइसची थेरप्युटिक केपेबिलिटी आहे. आता फॉर एक्झाम्पल इकडे असे नॅरो स्पेसेस जे असतात त्यात इकडे ह्यांना फॉल सारखं सिच्युएशन आहे फ्रीजिंगमुळे, वेरॅज डिव्हाइस बरोबर छोटे स्टेप्स घेऊनही ते क्रॉस करून देतात बरोबर. तर डिव्हाइस बेसिकली प्रोव्हाइड स्टिम्युलस टू हेल्प वॉक बेटर. आता त्यातच एक आम्ही नवीन एडिशन केली. इकडे ह्या डेमॉन्स्ट्रेशन मध्ये डिव्हाइस अशी आपण मांडीत घालतो जशी नॉर्मली सर्वांना माहित असेल आणि फोनमध्ये राईट साइडला फोनची स्क्रीन आहे. आता त्यात फॉर एक्झाम्पल असे 4 टेस्ट आहेत आता सध्या ज्यात 5 टाइम्स सिट टू स्टँड टेस्ट म्हणजे क्लिनिकमध्ये न्यूरोलॉजिस्ट जे नॉर्मल टेस्ट करतात आम्ही त्याच टेस्टना डिजिटाईज केलं. म्हणजे यू डू व्हिडिओ बघून यू कॅन डू द सेम टेस्ट आणि त्याचे जे रिझल्ट असतात ते सेन्सरवर कॅप्चर होतात फॉल रिस्क मोजण्यासाठी. तर आता फॉर एक्झाम्पल 1 टेस्ट इज 5 टाइम्स सिट टू स्टँड टेस्ट.
मग काही लोकांनी टाइम्ड अप अँड गो टेस्ट पण केली असेल, ज्यात यू हॅव टू चेअरवरून उठून 10 फूट चालून परत येऊन बसायचं असतं. सो दॅट्स वन ऑफ द टेस्ट. असं ॲपमध्ये असं दिसतं स्टार्टिंग 3, 2, 1 ते सर्व इन्स्ट्रक्शन देतात आधी आणि मग इकडे तुम्ही बघू शकता की तो टाइम मोजतोय आणि टेस्ट संपल्यावर डिस्टन्स 15 हे त्यांनी डिस्टन्स मोजलं किती फीट आहे, ड्युरेशन, टर्नला किती वेळ झाला, हे सर्व तो मोजतो. आता असे 3-4 टेस्ट आहेत. जसे रिॲक्शन टाइम टेस्ट आहे. राईट? फॉर एक्झाम्पल स्टिम्युलस आल्यानंतर किती लवकर तिने पाय लेफ्ट किंवा राईटला हलवला. इकडे आपल्याला टाइम दिसतं. आणि फायनली वी कॅन सी सिंगल लिम्ब स्टॅन्स. राईट? न्यूरोलॉजिस्टनी हे करायला कधी सांगितलं असेल की एका पायावर 20 सेकंड 20 काउंट्स पर्यंत उभे राहा. राईट? तर सिमिलर टेस्ट आणि ही सर्व टेस्ट केल्यानंतर सो दिस विल टेक अबाउट 10 or 15 मिनिट्स. राईट? तुम्ही फोन घ्या आणि इन्स्ट्रक्शन मध्ये नेक्स्ट आपण करत गेलो की 10-15 मिनिटात ह्या चारही टेस्ट संपतात आणि त्यानंतर आपल्याला असा एक सेफ्टी स्कोर भेटतो. राईट? आता ही टेस्ट दर 2 आठवड्यात करायची असते. तर आफ्टर यू फिनिश फर्स्ट टेस्ट अँड देन यू डू द सेकंड टेस्ट, तर आपल्याला अशी एक ट्रेंड दिसायला लागते. आता त्या ट्रेंडमध्ये कसं आहे की फॉर एक्झाम्पल आज मेडिकेशन चेंज केली, तर त्याच्या आधी कसं फॉल रिस्क स्कोरची ट्रेंड होती आणि त्याच्यानंतर फॉल रिस्क स्कोर कसा चेंज झाला हेही आपल्याला बघता येतं. सो वी नो व्हॉट इज वर्किंग फॉर अस, व्हॉट इज नॉट वर्किंग. आणि इकडे हे असं इन्फरन्स पण देतं की ठीक आहे, आपण जर फॉल रिस्क स्कोर गुड सांगितलंय तर का गुड सांगितलंय, लेफ्ट राईट लेग मध्ये कुठे जास्त प्रॉब्लेम, तर अशी आपली पूर्ण फॉल रिस्क असेसमेंट असते. आणि त्या हिशोबाने मग आपल्याला असा एक रिझल्टही मिळतो. हा ओव्हरऑल सेफ्टी स्कोर लेफ्टला, पण वेगवेगळ्या मसल्समध्ये काय आहे हेही आपल्याला दिसून येतं. फॉर एक्झाम्पल तुम्हाला दिसेल इकडे की हिप्स ओके आहेत, पण इकडे ग्लूट्स आणि क्वाड्रिसेप्स मध्ये इश्यू आहे. तर दिस विल टेल यू की व्हॉट द प्रॉब्लेम इज. आता या असेसमेंट नंतर ऑटोमॅटिकली AI ने आपण एक थेरपी प्लॅन बनवतो. तर थेरपी प्लॅन ही सुरू तसाच होतो टेस्ट सारखा. आपल्याला डिव्हाइस घालायची आहे आणि समोर आपल्याला असा एक प्लॅन दिसून येतो. राईट? टुडे सेशन प्लॅन असं दिसून येतं. आणि मग ज्याला जो इश्यू डिटेक्ट झालाय त्याप्रमाणे तो प्लॅन वेगळा असतो. तर इन दॅट प्लॅन यू कॅन बेसिकली फॉर एक्झाम्पल ह्यांना आता नीचा इश्यू डिटेक्ट झाला, मग ह्यांना नी फ्लेक्शन एक्सटेन्शनचा ही एक्सरसाइज गेम फॉर्म मध्ये दाखवली जाते. मग त्यापुढे अँकलचा इश्यू जर डिटेक्ट झाला ह्यांच्यात तोही झालाय, तर फॉर एक्झाम्पल असा व्हिडिओ बघून आपण ती एक्सरसाइज फॉलो करू शकतो. आता असेसमेंटला जसे 10 किंवा 15 मिनिटं लागली, त्याचप्रमाणे थेरपी ही जी रोज करायची असते त्यालाही रोजची 20-25 मिनिटं लागतात. पण स्पेसिफिक थेरपी असते की आपल्याला जो इश्यू आहे त्याप्रमाणे ती थेरपी बनून येते, कारण सेन्सरने आपण ते मोजलं. आता नेट इफेक्ट ऑफ दिस इज की पर्सनलाइज्ड मॅनेजमेंट आणि थेरपी. आता मी तुम्हाला फक्त फॉल्स बद्दल दाखवलंय, पण स्पीचसाठीही ॲपमध्ये व्हॉइस सॅम्पल कलेक्ट करतात. मग व्हॉइस इश्यू असेल तर ते तुम्हाला सांगतात की हा इश्यू आहे आणि हळूहळू मी त्या ट्रीटमेंटही ऍड करतो. सिमिलरली कॉग्निटिव्ह गोष्टींसाठीही आम्ही मेजरमेंट आणि ट्रीटमेंट अशी ऍड करतो. तर माझा हेतू असा आहे की इव्हेंच्युअली यात सगळे जे मेन गोष्टी आहे सगळ्या त्या आपण टाकून देऊ आणि तो पॉकेट गार्डियन सारखा एक आपला असेल की मोबाईलमध्ये सिम्पटम्स आणि या टेस्ट आपण रेग्युलर बेसिसवर करू आणि त्यात मग पेशंट आणि केअर गिव्हरना दिसेल की ओके हे सर्व डेफिसिट्स आहेत आणि याप्रमाणे आपल्याला थेरपी करायची. आता या प्लॅटफॉर्ममुळे मेडिकेशन चेंज नाही होणार, ते डॉक्टरांना दाखवूनच होणार. पण जे 2 व्हिजिटच्या मध्ये जे छोटे छोटे सिम्पटम फ्लक्च्युएशन होतात ते आपण डॉक्टरांना दाखवू शकू की बघा माझा फॉल रिस्क स्कोर असा चेंज झालाय आणि या गोष्टीमुळे चेंज झालाय, यामुळे तुम्हाला काही मेडिकेशन मध्ये ऍडजस्टमेंट करायची गरज वाटते का, हा प्रश्न आपण जरा एक एज्युकेटेड प्रकारे त्यांना दाखवू शकतो. आणि फायनली आय थिंक मला प्रश्न आहेत की या ग्रुपमध्ये कोणाला कोणत्या टाईपचे इश्यूज होतात हे तुम्हाला युजफुल वाटतं की नाही. तर आय विल स्टॉप ॲट दिस पॉइंट आणि आय विल ओपन द सेशन फॉर क्वेश्चन अँड आन्सर्स. ह्या उपयोगी पडणाऱ्या आहेत. तुम्ही जे
आता दाखवलं हम्म. ते जुन्या म्हणजे आता जो 10 वर्षापेक्षा जास्त लोकांना आता आमच्यासारख्याने 10 वर्ष झाली मेडिकेशनचा फारसा उपयोग होत नाही त्यावेळेला हा एक प्रयोग करून बघायला हरकत नाही असं वाटतं. ओके. आता फॉल्सचा इश्यू ग्रुपमध्ये किती लोकांना आहे सध्या? हात करा की तुम्ही पडला एकदा हात करा पडला एकदा. ओके. राईट. इश्यू सच नाहीये परंतु 2-3 दिवसापूर्वी अशा 2-3 पायऱ्यांचा जिना म्हणायला किंवा अशा 2-3 पायऱ्या उतरताना ती पडली होती पण त्यांनी काही विषय झालं नाही. पण जर म्हणजे जास्त हे असतं तर होऊ शकलं असतं पण आता तरी इश्यू सच नाहीये पण प्रॉबेबली दिस इज अ स्टार्ट यू कॅन से. राईट. अर्ली डिटेक्शन साठी आणि राईट. आणि आपल्या ग्रुपमध्ये इन जनरल फॉल रिस्क म्हणजे रिस्क आहे असं लोकांना जनरली वाटतं का? फॉल झाला नाहीये पण थोडंसं अनसर्टिनिटी आहे थोडंसं असं वाटतंय. ठीक आहे, आय कॅन सी. पेशंटला किती वाटतं माहिती नाही परंतु केअर गिव्हरला नक्की वाटतं की आहे. करेक्ट. ठीक आहे. मग पेशंटला रिअलाइज होतं की नाही माहिती नाही. मग ज्याप्रमाणे आपण जो सोल्युशन बघितलंय आणि प्लीज एव्हरीवन फील फ्री टू रेज हँड आणि मग आता ओपन सेशन आहे माझं प्रेझेंटेशन झालंय आता मला ग्रुप कडून ऐकायचंय कारण आमचे जे एफर्ट्स आहेत ह्याला डेव्हलप करणे हे सर्व दे आर गाइडेड बाय व्हॉट यू नीड. सो तुम्ही मला जे काही सजेशन असतील प्लीज फील फ्री टू से. सो ज्या फॉर्म मध्ये दिलाय की मोबाईल प्लस डिव्हाइस असं आहे तो करायला सोपा वाटतो का और इज इट डिफिकल्ट किंवा इतर कुठल्या माध्यमाने करायची गरज आहे? नुसतं आता जे बघितलं ते तर खूपच कन्व्हिनियंट वाटलं. ऍक्च्युअल करून बघितल्यानंतर मग ते ऍक्च्युअल सांगता येईल परंतु जे बघून वाटलं ते अगदी सहजपणे घरी करता येईल असं वाटलं. आणि आधी ते खाली सरकायचं चालताना अमेय ते लावलं ना ते आपण लावलं ना की ते थोड्या वेळाने चालताना खाली सरकत जायचं. हो. तो प्रॉब्लेमही सॉल्व्ह झालाय आता लेटेस्ट झालंय व्हर्जन. का? ते जास्त प्रॉब्लेम व्हायचा मला की ते खाली सरकत राहायचं मग सगळं लक्ष त्याच्याकडे राहतं ना ते पडतंय की काय पडतंय की काय. करेक्ट. ते जरा इम्प्रूव्ह झालं असेल तर बरं आहे बाकी चांगलं होतं ते. येस. आणि समजा एक हॅलो हा बोला. जेव्हा ब्रश करतो ना आपण तेव्हा असं पुढे फॉरवर्ड बेंडिंग होतं म्हणजे नळावर पडल्यासारखं होतं आणि जेवताना पण 10-15 घास घेतले तोपर्यंत वाढत नाही पण त्याच्यानंतर जर जास्त खायला लागलो भूक असेल तरी खायला लागलो तर पटकन गिळलं जात पाणी प्यावं. बरोबर स्वॉलोइंग इश्यूज सारखं होतं. ओके. मी एक विचारू का? हा प्लीज. हा मला काय विचारायचं होतं की तुम्ही जे म्हणालात की काही डेटा गोळा केला जातो आणि त्यानंतर आपण ते आपल्या डॉक्टर्सना सांगू शकतो तर न्यूरोलॉजिस्टशी कोऑर्डिनेट करून हे तुम्ही बनवलं असेल याबद्दल मला खात्री आहे. पण हा जो काही डेटा गोळा होतो तो न्यूरोलॉजिस्ट कसा एक्सेप्ट करणार ते इंटरप्रिट कसं करणार आणि त्याच्यानंतर त्यांचा स्वतःचा निर्णय कसा देणार ही प्रोसिजर नक्की कशी म्हणजे प्रत्येकाचे न्यूरोलॉजिस्ट वेगळेच असतील तर ही इन्स्ट्रुमेंट सगळ्यांकडे गेलेलं आहे का आणि सगळ्यांना त्याची सगळ्या न्यूरोलॉजिस्टना माहिती झालेली आहे का? हो. बहुतेक न्यूरोलॉजिस्ट जे आहेत इंडियात त्यांना ऍटलिस्ट 1-2दा तरी वॉक बद्दल आणि पाथफाइंडर बद्दल माहिती गेलेली आहे. आता बाहेर म्हणजे इंटरनॅशनली ज्याप्रमाणे असे स्टँडर्ड्स असतात तसे भारतात अजून नाहीये. तर तुम्ही बरोबर म्हणताय की प्रत्येक न्यूरोलॉजिस्ट आपलं इंटरप्रिटेशन करून मग डेटा यूज करेल. पण तुम्ही जेव्हा ऍपमध्ये तुम्ही ऍड करू शकता की कोण आहेत न्यूरोलॉजिस्ट आणि मग त्यांच्या ईमेलद्वारा त्यांनाही ऍक्सेस मिळतो तुमच्या डेटाला. आता डेटा कसा असतो की ओके लेट अस से की फॉल रिस्क स्कोर ह्या मागच्या 3 महिन्यात 2-2 पॉइंटने प्रत्येक वेळा डिप होतोय. आता तो सस्टेन डिप आहे म्हणजे त्यांना कळेल की ओके दिस मीन्स की काहीतरी चुकीचं होतंय
आणि त्यात त्यांना दिसेल की कुठल्या मसलमध्ये काय होतंय. आता कधी कधी डिस्टोनिया किंवा डिस्कायनेझियामुळे असं होतं. मग ते विचार करून बघू शकतात की अच्छा ह्या मसलमध्ये इश्यू आहे, ते क्लिनिकमध्ये टेस्ट करतील आणि त्यांना वाटलं की बोटॉक्स किंवा सपोर्ट असं काही द्यायची गरज, तर तो निर्णय मग ते पुढे घेतील. सिमिलरली समजा आपण स्पीच चे सॅम्पल घेत राहील आणि त्यात स्पीचचाही एक स्कोर असाईल, मग त्या हिशोबाने ते स्पीच लँग्वेज थेरपिस्टला तुम्हाला रेफरल देऊ शकतात. मग या प्रकारचे खूप सारे डेटा आहेत जे आम्ही एका डॅशबोर्डवर रेडी करून ठेवतो आणि दॅट कॅन बी सीन बाय दॅम. मी बोलू का? हो मॅडम प्लीज. मलाही आवाजाचा प्रॉब्लेम आहे. हो म्हणजे माझा आवाज बदललेला आहे. खूप जणांना पटकन समजत नाही त्यामुळे. हो तसं मी मोठ्याने रामरक्षा वगैरे म्हणते रोज. हम्म. पण आणखी नाही की त्याच्यावर म्हणजे ह्याच्यात काही उपाय आहे का? कारण मी अजून त्याच्यावर काही औषध पाणी घेतलेलं नाहीये. स्पीच करता म्हणजे. हो, स्पीच लँग्वेज थेरपिस्ट ही स्पेशालिटीज असते. अच्छा. हा, मग ते ना काही काही टेस्ट घेतात, हे ऍपमध्ये तुम्हाला दिसतील आणि ऍप इज फ्री टू टेक, तुम्ही घेऊ शकता. मग त्याच्यात कसं आहे ना, ते तुम्हाला सांगतील की तुम्ही असा स्वर धरा 10 सेकंदांसाठी किंवा पा, ता, का हे सर्व स्वर धरा आणि मग ते तुमच्या बरोबर नॉर्मल असा कॉन्व्हर्सेशन करतील. मग त्यात ते 2-3 गोष्टी बघतात की टंगची मुवमेंट जी आहे ती ऍबनॉर्मल आहे का, कधी कधी कमी मूव्ह होते टंग, रिजिडिटी असते ना ती टंग मध्येही होऊ शकते. किंवा ते बघतात की लंग कपॅसिटीमध्ये काही प्रॉब्लेम होता. तुम्ही आता कॅम्प्टोकॉर्मिया म्हटलं ना, जेव्हा कमरेने पुढे असे वागतं, मग त्यामुळे कधी कधी लंग्सवर प्रेशर येतो आणि लंग कपॅसिटी कमी होते, त्यामुळे आवाजात इश्यू आला. मग ते सगळं ते मेजर करतात आणि त्या हिशोबाने ते तुम्हाला एक्सरसाइज देतील. मग ते एक्सरसाइज कसं की जीभ पुढे बाहेर काढून मग लेफ्ट राईट वर खाली अशी करायची. पण ह्या एक्सरसाइजमुळे खूप सारे म्हणजे बेनिफिट्स असतात आणि त्यांना दिसलं की ते वाकण्यामुळे होतं झालंय, तर त्यालाही ते करेक्टिव्ह मेजर सांगते. तर ते स्पीच लँग्वेज थेरपी एक स्पेशालिटी आहे. ओके. हा, आणि जर वाटत असेल तर डेफिनेटली तुम्ही एकांना कन्सल्ट करा. ओके, थँक्यू. मी विचारू एक? हो मॅडम प्लीज. मला प्रॉब्लेम कसा, स्लोनेसचा प्रॉब्लेम आहे. टॅबलेट्स घेतल्यानंतर एकदम व्यवस्थित असते आणि जेव्हा ऑफ टाइम मध्ये अगदी बसून राहावं लागतं. मग ते हे टेस्ट कसे पॉसिबल होतील? ऑफ टाइम मध्ये करायचे की ऑन टाइम मध्ये करायचे? तर टेस्ट आम्ही बेसिकली म्हणतो की ऑन टाइम, जेव्हा मिडल ऑफ ऑन टाइम आणि ऑफ टाइमच्या मध्ये असं करायची ती टेस्ट. राईट, जर डिफिकल्ट होत असेल तर तुम्ही ऑन टाइम मध्ये करा. आणि टेस्टमध्ये तो प्रश्नही आहे की तुम्ही कधी केलंय, गोळी घेतल्याच्या जस्ट नंतर केलंय की घ्यायच्या जस्ट आधी केलंय. टेस्ट सपोर्ट घेऊनही करता येतात आणि जर उभे राहून टेस्ट पॉसिबल नसेल तर बसून किंवा बेडमध्ये आडवे होऊनही टेस्ट करता येतात. ते डिफरंट लेवलसाठी त्या टेस्ट तशा बनल्या आहेत आणि तुम्ही त्या हिशोबाने तुमचा तो स्कोरही येतो. आता समजा तुम्हाला बसूनही करावं लागलं तर ज्या एक्सरसाइज तुम्हाला रेकमेंड होतील त्या टेस्टच्या मुळे त्याही मग सिटिंग एक्सरसाइजेस असतील, सो दॅट यू कॅन स्लोली ग्रॅज्युअली गो अप. नाही, ऑफ टाइम मध्ये कसं होतं, अजिबातच काय करू शकत नाही आणि ऑन टाइम मध्ये मी सगळे एक्सरसाइज करू शकते. टेस्ट कशी करेक्ट येईल असा प्रश्न आहे माझा. बरोबर. आय थिंक ऑन मध्ये घेतलं तरी काही प्रॉब्लेम नाही, कारण सेन्सर खूप सेन्सिटिव्ह असतात, तर दे विल डिटेक्ट स्लाइट फ्लक्च्युएशन पण त्यांना दिसतील. तर नॉट एन इश्यू. थँक्यू. टेस्ट कशी करायची? माझं लो पण आहे. सर, मला एक विचारायचं होतं सर की आता पार्किन्सन पेशंट आता 10 वर्ष जास्त आम्ही त्यांना आम्हाला वाढवून मिळालेले आहेत. तर डोस आणि ॲलोपॅथी असल्यामुळे डोसेसचे साईड इफेक्ट खूप होतात. तर हे किंवा हे डिव्हाइस वापरून औषधाच्या ऍप गाईडलाईन तर औषध कमी होऊ शकेल का? म्हणजे पर्यायाने साईड इफेक्ट कमी होतील का, असं एक मला विचारायचं. औषध वाढवणं किंवा कमी करणं हे ऍप डिसिजन नाही देऊ शकत, तो न्यूरोलॉजिस्टच्याच हातात असतो. पण साईड इफेक्ट साठी एक इंटरेस्टिंग आयडिया आम्हाला रिसेंटली दिली आहे. तर एक न्यूरोलॉजिस्ट आहे तिकडे बॉम्बे हॉस्पिटलमध्ये, त्यांनी सांगितलं की लेग मॉनिटरिंग बरोबर तुम्ही एक स्मार्ट वॉचही आणा
आणि ती स्मार्टवॉच काय करेल, ट्रेमर, डिस्कायनिझर हे सर्व मेजर करेल आणि ती 24 तास हातावरच असते. तर दॅट एंटायर सायकल त्याला कॅप्चर करते, की ठीक आहे सकाळी 9 वाजता गोळी घेतली, मग 9:30ला डिस्कायनिझर झालं आणि मग तो 10 वाजेपर्यंत डिस्कायनिझर जाऊन मग प्रॉपर ऑन स्टेट आहे. मग अशी लॉंग टर्म मॉनिटरिंग घेतली की मग डॉक्टर डोसची वेळ ऍडजस्ट करू शकतात, की बरं ठीक आहे 9 वाजता घेऊन असं होतंय तर आपण एकदा 8:30ला घेऊ आणि CRच्या 7 तासानंतर घेऊ, म्हणजे ऑफ जो होतोय खाली जो जातोय तो थोडा कमी खाली जाऊन मोरलेस प्लेन असं होईल. तर ते होण्याची शक्यता आहे ह्या सिस्टममध्ये. हे अजून प्रोव्हन नाहीये, आम्ही हळूहळू एक एक करून गोष्टी इंटिग्रेट करतोय, बट दॅट इज अ पॉसिबिलिटी. येस. मला वाटतं सलगर साहेबांना एक असं विचारायचं असावं की हे इन्स्ट्रुमेंट वापरल्यानंतर जे काही समाधान मिळतं, जे काही रिलॅक्सेशन होतं, त्यामुळे औषधाचा डोस कमी होऊ शकेल का? म्हणजे तो एक भाग असतो ना, की एक बरं वाटतं माणसाला आणि एक हॅपी फिलिंग येतं, त्यामुळे होऊ शकेल का? आणि एक माझा वेगळा प्रश्न असा होता की आपल्याला यात काही इनपुट करावं लागतं का आणि इंटरफेस सगळं इंग्रजीत आहे का? ऑल व्हेरी गुड क्वेश्चन्स. इंटरफेस सध्या इंग्रजीत आहे, पण आम्ही ट्रान्सलेट करतोय त्याला फॉर ऑल इंडियन लँग्वेजेस, मराठी इन्क्लुडेड. तर तो प्रॉब्लेम शॉर्ट टर्म आहे. यात इनपुट काही गोष्टी कराव्या लागतात. म्हणजे प्रत्येक टेस्टच्या वेळेस ते विचारेल की मागच्या टेस्ट पासून आतापर्यंत म्हणजे 2 आठवड्यात फॉल्स किंवा मेडिकेशन चेंज झाली आहे का, राईट? आणि मेडिकेशन चेंज झाली असली तर मग ती आपल्याला इनपुट करावी लागते की काय चेंज झाले त्यात. आता ह्याचे 2 बेनिफिट असतात. मेडिकेशनचे रिमाइंडर येतात की 10 वाजेची 2 वाजेची गोळी, मग ते मेडिकेशनवर असं नोटिफिकेशन येतं. आणि फॉल हिस्ट्री हा एक स्ट्रॉंग प्रेडिक्टर आहे फ्युचर फॉल रिस्कचा. तर जर 2 आठवड्यात कधीही एकदा फॉल झाला असेल तर ती टेस्ट थोडीशी मग अजून कॉम्प्रिहेन्सिव्ह होते टू बेटर कॅल्क्युलेट द रिस्क. मग हे काही इनपुट्स द्यावे लागतात. अर्ली जे आपण इंटरव्हेन्शन करतो त्यामुळे फ्युचर डोसेज वाढायची जी स्पीड आहे ती कमी होऊ शकते, अँड देर इज अ चान्स की मेडिकेशन ही कमी होऊ शकतं इफ वी मॅनेज सम ऑफ दीज सिम्पटम्स. तर हो, पॉसिबिलिटी आहे. अतुल सरांनी माझ्या वतीनं प्रश्न विचारला, माझ्या मनात होतच नाही, पण त्यांनी ते जास्त क्लिअर विचारलं, हे बरं झालं आणि सर्वांनाच त्याचा फायदा होईल. म्हणजे पण तसं प्रूव्हन झालंय का, असं काही तुम्ही पाहिलंय का तुमच्या केसेस मध्ये? सॉरी, कशाचं? तुम्ही ज्या काही लोकांना आता 300-350 लोकांना हे डिव्हाइसेस त्यांच्या बाबतीत मेडिकेशन कमी झाले असं रिपोर्ट आलेत का? मेडिकेशन्स मी ऍक्च्युली बघितलं नाही एवढ्या डिटेलमध्ये. मला एवढं माहिती आहे की जो वॉक डिव्हाइस आहे फक्त, कारण पाथफाइंडर तर आता नवीन आलंय, दॅट वी आर स्टील टेस्टिंग. आणि टेस्टिंग इन द सेन्स की त्याला आम्ही इंटरनली सगळं टेस्ट करून घेतलं, पण ऍक्च्युअली पेशंटना फायदा होतोय की नाही त्यासाठी आम्ही रोल आउट आता सुरू करतोय. आणि बघितली ते त्यांनी इन्व्हेस्ट करणार होते ना त्याच्यामध्ये, तर तुम्ही 350 लोकांना आम्ही हे दिलंय. करेक्ट. मग त्यांनी जो वॉक इन्स्ट्रुमेंट वापरला त्यामुळे काही लोक जे म्हणजे आठवड्यात 4-5 वेळा पडायचे, राईट, त्यांचं म्हणजे वर्षात 1 किंवा 2 फॉल्स असे झाले. मग त्या काही केसेस खूपच जास्त चांगले आहेत, काही असेही केसेस आहेत ज्याच्यात त्यांना फायदा नाही झाला, बट दॅट इज ट्रू ऑफ एनी मेडिकल डिव्हाइस. इन जनरल 80% पेशंट्सना डायरेक्ट बेनिफिट दिसतोय मला. बोलू मी? मी जवळजवळ 12-15 दिवस वापरायला, तर चालण्यात पुष्कळचा फरक पडला माझ्या. पडलो नाही कधी. व्यायाम मी जास्त म्हणजे 10 15 18 20 वेळा करू शकतो. पण जेव्हाचा जो प्रॉब्लेम आहे, सकाळी पण संध्याकाळी पण 12-15 तासापर्यंत ठीक आहे, पण त्याच्यानंतर जात नाही. म्हणजे ताटात जाऊ देतो मी, घेऊन घेतो, त्याला काय करता येईल. तर सर, जे स्पीच लँग्वेज थेरपिस्ट असतात ना, त्यांच्याकडे स्वॉलोईंग साठी काही एक्सरसाइजेस असतात.
आणि आय थिंक स्वॉलोइंग आहे ना खूप इम्पॉर्टंट भाग आहे सिम्पटम्स मधला. तर तुम्ही प्लीज म्हणजे जेवढ्या लवकर होऊ शकतं तुम्ही स्पीच आणि स्वॉलोइंग थेरपिस्टना एकदा दाखवून द्या. कारण ते एक्सरसाइजेस बेनिफिशियल पण असतात आणि हा सिम्पटम इन जनरल इज व्हेरी इम्पॉर्टंट टू मॅनेज इमिडिएटली. इंदुजाला डॉक्टर भूषण करून आहे, त्यांची ऑलरेडी मागच्या 1 वर्षापासून मी ट्रीटमेंट घेतोय. अच्छा. आधी माझ्या 2.5 वर्ष मी ओरली काही पाणी पण घेतलं नाही, जेवलं पण नव्हतं. पेट टाकून सगळं घेत होतो. आता मी नॉर्मली ओरली सगळं खाऊ शकतो, पाणी पिऊ शकतो. राईट. रेग्युलर 5-7 घेतो. पण घट्टा जे सांगतो आपण तसं पिता येत नाही. थोडंसं प्यावं तुम्हाला थांबावं लागतं. पण जेवताना तर हमखास 15 घासानंतर मी नाही खाऊ शकत. तर त्याच्यासाठी ती ट्रीटमेंट कंटिन्यू आहे. फिजिओथेरपी, थेरपी करतोय मी. आणि सांगितल्याप्रमाणे पण स्पीच थेरपी पण करतोय. अजून नवीन काही तक्रार सांगू का? मग सर आपण या व्यतिरिक्त पॉस्च्युरल इश्यूज आपण एकदा बघू शकतो. जर तुम्ही मीटिंग नंतर एक माझा नंबर आहे, उमेश सरांकडेही आहे, इतर मॅडमकडे पण आहे. तर तुम्ही फक्त मला एकदा मेसेज करा आणि मी आमच्या टीम बरोबर एक असेसमेंट ठेवतो. पॉस्च्युरल इश्यूज काही असतील ज्यामुळे हे असेल तर ते आपण एकदा चेक करून घेऊ. मला असं बघितल्याशिवाय बोलता नाही येणार, पण आमची टीम बरोबर गाईड करू शकते. एकदा आपण बघून घेऊया. मी जेव्हा मागच्या महिन्यात आलो होतो तेव्हा मेडिकल टीम आणि क्लिनिकल टीम दोघांनी मला बघितलंय. ऑनलाईन आता दुसरं सेशन माझं झालं थेरपीचं. हा, तर ती खूप इम्पॉर्टंट आहे काका. ती मॅनेज करा, कारण स्वॉलोइंग इश्यूज मध्ये मग ऍस्पिरेशन, न्यूमोनिया सारखे इश्यूज असतात दॅट वी डोंट वॉन्ट ॲट ऑल. तर ते मॅनेज करणं खूप इम्पॉर्टंट आहे. एक मिनिट बोलते. वॉक डिव्हाइस कुठे मिळेल? वॉक डिव्हाइस? हा, वॉक डिव्हाइस त्यांना खूप स्लो. त्याच्याकरता काय कर? मला तुम्ही एकदा कॉन्टॅक्ट करा. वॉक डिव्हाइस पण ज्यांना उपयोगी असते त्यासाठी टेस्ट असते. तर आम्ही व्हिडिओ कॉलवर एक ती मी असेसमेंट ठेवतो आणि जर आम्हाला वाटली तर मग इथून आम्ही तुमच्याकडे पाठवू. दॅट्स फाईन. अच्छा, ठीक आहे. ठीक. ओके. आपला नंबर कोणाकडे मिळेल? उमेश सरांकडेही आहे. आपण देऊ. मॅडमकडे आहे. ओके, थँक्यू. आता मला एक फायनल प्रश्न सर्व मेंबर्सना विचारायचा आहे. इन जनरल हा जो कॉन्सेप्ट आम्ही बनवला की घरीच सेल्फ मॅनेजमेंट टूल आहे, राईट, की आपण स्वतःच मेजरमेंट करू, आपल्याला काय इश्यू आहे तो कळेल आणि मग डॉक्टरांबरोबरही आपण म्हणजे डिस्कशनला काहीतरी बेसिस असेल. कारण कसं असतं, ऑन स्टेटमध्ये डॉक्टरांकडे आपण जातो तेव्हा खूप सारे सिम्पटम्स तिथे दिसत नाहीत आणि मग आपल्याला मेमरीमधून सांगावं लागतं, कधी कधी आपण विसरतो. तर हा जो सेल्फ मॅनेजमेंट टूल आहे दॅट कॅन हेल्प, की त्यांनी सिम्पटम्स रेकॉर्ड केले, डॉक्टरांना दाखवले, तर दॅट कॅन ऑल्सो बी वर्क. तर असा जो सेल्फ मॅनेजमेंट टूल आहे तो किती लोकांना इकडे उपयोगी वाटतोय? मला जरा शो ऑफ हँड्स दाखवू शकतात? 100% उपयोगी आहे असं वाटतं मला. इनफॅक्ट 100% उपयोगी आहे असं वाटतंय मला. इनफॅक्ट प्रत्येकाने ते करायलाच पाहिजे असं वाटतं, की त्याच्यामुळे, कारण डॉक्टरकडे बऱ्याच वेळा असं होतं की डॉक्टरकडे जातो त्या वेळची जी कंडिशन असते तेवढीच फक्त डॉक्टर ट्रीट करू शकते. डॉक्टरांना 15 दिवसापूर्वी काय झालेलं आहे हे माहिती असेलच किंवा त्याच्यावर जजमेंट येईलच याची कल्पना नसते. कारण आपण 3 आठवडे, 3 महिने, 4 महिने असे नंतर जाणार असतो. तर 2 महिने काय झालेलं आहे हे डॉक्टरांना ह्याच्यात रेकॉर्ड झालेलं असेल तर ते डॉक्टरांना समजू शकेल. आणि आम्ही त्यात व्हेरी व्हेरी हेल्पफुल. येस, राईट. आणि त्यात कसं असतं ना, की आपण व्हिडिओही रेकॉर्ड करून त्याच्यात असे आर्काइव्ह करू शकतो, की हे मला दिसलेलं किंवा हे होतंय, म्हणजे ते बघू शकतो. अच्छा, सेकंड गोष्ट म्हणजे ज्याप्रमाणे आम्ही फोनमध्ये, ऍपमध्ये केलंय तेव्हा आपल्याला सर्वांना इझी वाटतंय का, की लोकांना डिफिकल्टी होईल असं तुम्हाला वाटतं? मी अजून वापरून नाही बघितलेलं ते. मला आता मी प्रथमच याच्याबद्दल ऐकतोय त्यामुळे मला माहिती नाही. नाही म्हणजे ठीक आहे, मी प्रश्न जरा रिफ्रेश करतो. नॉर्मली या ग्रुपमध्ये मॅक्सिमम लोक फोन वापरतात की नाही वापरत ऑन अ डेली बेसिस? व्हॉट्सअप, युट्यूब ह्या सगळ्या गोष्टींसाठी वापरतात. स्मार्टफोन सगळेजण वापरतात. सगळेजण. आणि
आणि पेशंटही वापरतात, पण समजा इन केस पेशंट वापरत नसेल तर क्लोज रिलेटिव्ह म्हणजे क्लोज फर्स्ट. हा वापरू ठीक ठीक. आणि फायनली मला म्हणजे या ग्रुप बरोबरच हा पूर्ण इनिशिएटिव्ह ग्रो झालाय. तर आपल्या ग्रुपमध्ये ज्याही मेंबर्सना पाथफाइंडर जो आपला हा आता मी प्लॅटफॉर्म दाखवला तो ट्राय करायचा आहे, तर प्लीज मला कॉन्टॅक्ट करा. फ्री ऑफ चार्ज ट्रायल आहे 1 मंथसाठी. अँड यू कॅन ऑलवेज लेट मी नो फीडबॅक किंवा तुम्हाला काही ऍड करायचं तर दॅट ऑल्सो वी विल डू फॉर यू. आपण इकडे सगळे मेंबर्स वेलकम आहेत. आणि मी जे प्रेझेंटेशन दाखवलं त्यात नंतरही तुम्हाला काही वाटलं की अरे हे नव्हतं, हे असं पाहिजे, असं काही असेल तरी प्लीज फील फ्री टू मेसेज मी. आम्ही त्या गोष्टींवरही वर्क करू. राईट. लास्ट थिंग बिफोर आय क्लोज, माझं अशी एक म्हणजे मला असं एक इनिशिएटिव्ह सुरू करायचं आहे. म्हणजे बिल्डिंग ऑन गुड वर्क शोभना काकूंनी जे केलंय ते मला खूप इन्स्पिरेशनल वाटतं. आणि आपले सगळे ट्रस्टी सगळे मेंबर्स जसे प्रॉपरली एंगेज करतात ते मला खूप असं आय थिंक की अर्धे आपले प्रॉब्लेम इथेच सॉल्व्ह होतात ह्याच ग्रुपमध्ये. तर मला हा कॉन्सेप्ट जरा स्केल करायचा होता. आता खूप सारे ड्रग्ज असतात किंवा खूप सारे नवीन सोल्युशन असतात जे लोक प्रपोज करतात, पण ते क्लिनिकल ट्रायलच्या पुढे कधी येत नाहीत इन द रिअल वर्ल्ड. किंवा खूप सारे सोल्युशन येतात आणि ते चुकीचे असतात, ते आपल्याला हेल्प नाही करत. मला या ग्रुपची पॉवर यूज करायची टू मेक शुअर की आपल्या ज्या प्रायोरिटीज आहेत, राईट. आता मॅक्सिमम लोकांना समजा स्पीचचा इश्यू होतो तर आपण स्पीचवर फोकस करावं. किंवा मॅक्सिमम लोकांना समजा फ्रीजिंगचा इश्यू येतोय, जस्ट एज अन एक्झाम्पल, तर आपण फ्रीजिंगवर एफर्ट्स फोकस करून त्यासाठी सोल्युशन शोधावे. मला असा एक प्लॅटफॉर्म तयार करायचा आहे की ह्या ग्रुपचे इतर ग्रुपचे इंडियामध्ये 7 ते 10 लाख लोकांना पार्किन्सन्स आहे, राईट. आणि ट्रायलसाठी आम्ही 20, 25, 50 पेशंट्सना रिक्रुटमेंटला खूप डिफिकल्ट असतं. तर दिस ग्रुप जर आपण एकत्र आलो आणि आपण अशी कन्सेन्सस स्टेटमेंट बनवली की समजा हे 3 प्रॉब्लेम्स आमचे प्रायोरिटीज आहेत आणि त्यात ज्यांनाही जेही त्या गोष्टीवर काम करतायत त्यांना आपण या ग्रुपमध्ये ॲडवाइस देऊ किंवा आपण त्यांना सांगू की या आमच्या प्रायोरिटीजमध्ये असे सोल्युशन आले तर आम्हाला हेल्पफुल होईल. तर दॅट विल रिअली हेल्प शेप म्हणजे ऑन अ नॅशनल लेवल की एफर्ट्स कुठे जातात, राईट. तर असा काही आपल्याला विचार करायचा. ही आयडिया मी जरा प्रस्तुत करतो की सगळे पेशंट्स एकत्र येऊन असा एक प्लॅटफॉर्म आपण बनवू ज्यात आपण कन्सेन्सस स्टेटमेंट टाकू. आपले मेन प्रॉब्लेम्स काय आहेत, प्रायोरिटीज काय, आपल्याला कशासाठी सोल्युशन पाहिजे. आता एक ते एक्झोस्केलेटन आलंय जे वॉकिंगला एफर्ट कमी करतं, राईट. एक आपण इफ वी आर फ्यू पेशंट्स एकत्र आलेत तर इट्स नॉट सो हार्ड की आपण ती डिव्हाइस इकडे आणून ट्रायलला देऊ आणि जर ती वर्किंग असली तर ज्या पेशंट्सना त्याची गरज आहे त्यांना ऑटोमॅटिकली ती अवेअरनेस होईल, त्यांना तो सोल्युशन मिळेल. तर हे सगळे बेसिक प्रॉब्लेम कोणाला नसते. मग असं आपण एक प्लॅटफॉर्म बनवावा ही माझी विनंती आहे. आणि पुढच्या मीटिंगमध्ये या डिस्कशनवर पुढे जर काही आयडिया झाली तर मला खूप आनंद होईल. विथ दॅट आय विल क्लोज. आपला वेळ दिल्याबद्दल धन्यवाद. आणि विचारायची 1 मिनिट अजून कुणाला काही विचारायचं असेल तर अजून 5 मिनिटं आहेत. विनंती आहे कुणाला काही विचारायचं असेल तर प्रोग्राम हा कुठे पुण्यामध्येच होणार आहे का ऑनलाईन होणार आहे का कसं होणार आहे आणि त्याला किती वेळ लागणार आहे ट्रायलसाठी का? ट्रायलसाठी वगैरे? ट्रायलसाठी आम्ही पुण्यात हवं तर एक येऊन एका कॉमन जागी आम्ही याच्यासाठी एक कॅम्प करू आणि मग ज्यांना पुढे ट्राय करायचंय 1 महिना ते घरी घेऊन जाऊ शकतात आणि मग घरातच प्रयत्न करू शकतात. कॅम्पला बहुतेक समजा तुम्ही अर्धा 1 तास घेऊनच या पर पर्सन असं. नो प्रॉब्लेम. पण मग पुणे बाहेरच्या लोकांनी कसं करायचं? सॉरी, पुणे बाहेर जे आहेत आता आम्ही इथे अलिबागला आहोत त्यांनी कसं माहित? मग काकू त्याच्यासाठी आम्ही ऑनलाईन सेशन एक ठेवू तुमच्या बरोबर आणि ती बेसिक असेसमेंट झाल्यानंतर जर तुम्हाला उपयोग होईल असं वाटलं तर वी कॅन सेंड इट टू युअर प्लेस. मग सेम होईल तसं जे पुण्यातली लोक जशी 1 महिना ट्राय करतात तशी तुम्ही 1 महिना ट्राय करा. माझ्या मिस्टरांना 15 वर्ष होऊन गेले पार्किन्सन्स. खूप औषधं सुरू आहेत त्यांना. ओके. आणि
स्वॅलोईंग म्हणजे गळ्याचाही त्रास होतो गिळताना, पाणी पिताना, जेवताना ठसका लागतो त्यांना खूप. हो, व्यायामही करत असतात. ऑनलाईन स्पीच थेरपी सुरू आहे. ठीक आहे. ठीक आहे. मग तसं तुम्ही जर पुण्यात नसाल तर आपण ऑनलाईनही करू शकतो. ओके, थँक्यू सर. तुम्ही आता ज्या काकू बोलल्या त्या इन्फो या ग्रुपवर आहेत का? हो आहे मी. आहे. हा, कारण अमेयचा नंबर आम्ही इन्फो ग्रुपवर शेअर करू. बरं. तो तुम्ही लगेच नोंद करून घ्या, कारण मग तो सारखा इतर मेसेज आले की तो खूप पुढे होत जातो ना. हो, बरोबर आहे. आम्ही पिन करून ठेवूच, पण इन केस नाव पण तुम्ही सांगाल तर बरं होईल, म्हणजे जे प्रश्न विचारतायत ना, नाव सांगितलं की आमच्याही लक्षात राहील. मी माधुरी देशपांडे आहे. आणि माझ्या मिस्टरांना झालाय पार्किन्सन्स, अरुण देशपांडे. बर. आणि आहे हो चालेल. अजित गोखले. हो चालेल. माधुरी देशपांडे आणि अजित गोखले. हो, नोंद घेतली. हा, मला एक प्रश्न विचारायचा होता की तुम्ही औषधांचं हे सांगितलं की गोळ्या कमी जास्त त्याचा रेकॉर्ड वगैरे ठेवता येतो वगैरे. तर आता इथे ह्या ग्रुपवर मी पाहिले की ते अनेक पॅथींकडे जाऊन त्यांच्या गोळ्या औषधं वापरत असतात. इन जनरल ॲलोपॅथी, आयुर्वेद आणि होमिओपॅथी तर ऐकलंच आहे, पण त्यांची गोळ्यांची निरनिराळी नावं, ब्रँड्स आणि सगळं वेगवेगळं असणार. तर ती सोय काय असते एक्झॅक्टली? म्हणजे ते स्वतःला टाईप करायला लागेल की ते बारकोडने आपोआप होईल किंवा कसं काय? सध्या तरी एक ड्रॉपडाऊन लिस्ट आहे ॲलोपॅथीसाठी आणि मग अदर अशी फील्ड आहे. मग अदरमध्ये आपण टाईप करू शकतो काही नाव. मला वाटतं की ॲलोपॅथी पुढे आम्ही अजून विचार नव्हता केला, पण तुम्ही म्हणताय तसं मग ते अदर फील्डमध्ये टाकून आपण नोट करू शकतो सध्या तरी. मी एक प्रश्न विचारू? हा मॅडम प्लीज. हा, मी युके मध्ये एक बीच बँड सारखं डेव्हलप केलं घड्याळासारखं, तसं काय आपल्याकडे चालू आहे का संस्थेकडे? हो मॅडम, बीच बँड जरा मी बघितलं, मला ग्रुपवर आलेलं ते वेलनेस डिव्हाइस वाटते, म्हणजे मेडिटेशन, ब्रीदिंग ह्या सगळ्या गोष्टींमध्ये. मी स्वतः अनुभव नाही केलाय, पण आम्ही युके मध्ये युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन म्हणून एक हॉस्पिटल आहे लंडनमध्ये, UCL, फार म्हणजे इट्स अ प्रेस्टिजियस हॉस्पिटल, टॉप हॉस्पिटल्समध्ये येतं ते न्यूरोलॉजीमध्ये. त्यांच्या डॉक्टरांना मी विचारलेलं, त्यांनाही फार काही हे दिसलं नाही. जर इनफ लोकांना इंटरेस्ट असेल ट्राय करण्यात, म्हणजे इनफ म्हणजे 10 किंवा 15 लोक लागतात त्याला, तर एक आपण बँड तिकडून कॉस्ट स्प्लिट करून आणू शकतो सर्वांना थोड्या वेळ ट्राय करायला. मला कल्पना नाहीये कसं चालतं ते, पण ॲज फार एज आय अंडरस्टँड ते इकडे रिस्टवर लावून ते जेंटल व्हायब्रेशन काहीतरी देतं आणि त्यामुळे त्याचं काहीतरी थेरप्युटिक इफेक्ट आहे. दॅट इज व्हॉट आय अंडरस्टँड सो फार. वॅक्सिंग सुरू झाले आणि बोलणं सुरू झाले. बोलणं सुरू झाले. सॉरी पाटील काका, मला आवाज नाही येते. बोलणं सुरू झाले आणि वॉकिंग एकदम सुरू झाले. वॉकिंग एक वर्ष वॉकिंग आणि स्पीच. ओके, हा करेक्ट. आणि स्पीच थेरपी घेताय का तुम्ही काका, किंवा कुठलीही थेरपी यासाठी? थेरपी घेते, थेरपी नाही घेते कोणती. सॉरी, थेरपी घेत नाहीये. नाही घेत आहेत का? ठीक आहे. पण नाही. ओके, मग मॅडम पुण्यात आम्ही आलो ना तेव्हा एक असेसमेंट आपण करून घेऊया, म्हणजे ऍटलिस्ट कळेल की कुठल्या थेरपिस्टना जाऊन एकदा भेटण्यासारखं. डेफिनेटली स्पीच आणि फिजिओथेरपी, आपल्या ग्रुपवरच आय थिंक डान्स थेरपी पण होतेच, तर ते करायला काहीच हरकत नाही. दॅट्स ऑलवेज युजफुल. नमस्कार, मी बोलू का? कॅप्टन कर्वे. आता ज्या मी कोणीतरी बीच बँडचा प्रश्न विचारला, तर आम्ही थोडस त्याचा ट्राय करतोय. मी, अविनाश धर्माधिकारी, गजानन बांदोरकर आणि मिलिंद जोशी, असं आता 3च दिवस झाले.
त्यामुळे हा आय कॅनॉट गिव्ह यू डेफिनेट आन्सर. हा पण त्याचा थोडासा इफेक्ट झाला असेल असं मला वाटतंय ते ट्रेमर्स वरती. ओके त्यांनी जे क्लेम केलं चालण्यावरती इफेक्ट होतो तसं अजून तरी मला जाणवलं नाही, कारण त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलंय की काही लोकांना इमिजिएट इफेक्ट येतो, काही लोकांना 1 महिना 2 महिने वापरायला लागतो. करेक्ट करेक्ट. सो होते ग्रुपवर देखील ना आपण. काका तुमचा अनुभव प्लीज तुम्ही टाका, मलाही सांगा कसं होतं, म्हणजे वी कॅन ऑलवेज मेक इन्फॉर्म्ड रेकमेंडेशन्स बेस्ड ऑन एक्सपिरियन्स. हा, आणि माझं रेकमेंडेशन आहे की मिनिमम 3 मंथ्स तुम्ही ट्राय करा, कारण कधी कधी प्लेसिबो नोसिबो इफेक्ट्सही होतात, मग आपल्याला तेही इफेक्ट्स अवॉइड करायचे. अविनाश धर्माधिकारी नाही आहेत का? आहेत ना, मग ते म्यूट वर आहेत काका. प्रश्न नाही आहेत तुझा? आहे. बोला सर, बोला. सगळं चांगलं चाललंय. म्हणजे मला आम्ही एकच गोष्ट म्हणायची आहे, ती मी पूर्वी म्हटलेलं आहे, मांडीला किंवा अँकलला घातलेला डिव्हाइस असतो तो स्टेबल राहणं अवघड पडतं, त्यामुळे मनगटावर बांधणारा डिव्हाइस असेल तर ते जास्ती कन्व्हिनियंट पडतं. रिजिडिटी ज्याला असते त्याला वाकून तो मांडीला लावणं सुद्धा अवघड होतं. करेक्ट. आता सध्या तरी काही केसेस मध्ये हा 2% एफर्ट होतोय की कोणीतरी घालायला आणि ऍप यूज करायला मदत लागते कोणाची, आणि ते आम्ही ट्राय करतोय. पण कसं आहे की रिस्ट वॉन ज्या डिव्हाइसेस असतात त्या एवढं डेटा कॅप्चर नाही करू शकत. आता समजा वन ऑफ द एक्झाम्पल ते 5 टाइम्स सिट टू स्टँड आहे, मग त्यात आपण बसतो उठतो परत राईट. आता त्यात आम्ही असे छोटे छोटे फीचर्स काउंट करतो, जसं उठताना किती टाइम लागणं, म्हणजे टाइम, आणि कधी कधी कसं होतं की देर आर स्मॉल व्हेरिएशन्स, म्हणजे आपण फर्स्ट अटेम्प्ट, मग छोटासा सेकंड अटेम्प्ट, आणि असं मोमेंटम घेऊन उठतो. मग हे छोटे छोटे चेंजेस ना रिस्ट वनने दिसत नाही डेटामध्ये, सेन्सर डेटामध्ये. तर उभ्या पट्ट्याची जशी पॅन्ट असते की नाही, तसंच काहीतरी त्या डिव्हाइसला केलं पाहिजे, म्हणजे दोन्हीकडून तो टांगला गेला पाहिजे. मग त्यातही काही काही इश्यूज आहेत डिझाईन मध्ये, पण ठीक आहे, आय अंडरस्टँड द पॉइंट की थोडंसं हे डिफिकल्ट होते. आता सध्या थोडीशी हेल्प घेऊन तरी दिस सिस्टम विल वर्क. मी फक्त रिस्ट वन घेतलं ना तर आय विल नॉट गेट अॅक्युरसी, आणि मग त्या हिशोबाने मला एक्सरसाइजेसही रेकमेंड करायचे आहेत, मग दॅट इज नॉट ऑलवेज बी पॉसिबल. सो दॅट इज वन ट्रेड ऑफ. आपण पूर्वी बोललेलो आहे आणि मी डिफिकल्टी समजू शकतो. नक्की ट्रेड ऑफ. पण रिस्ट वाला जे आहे ना, एक 3 ते 4 महिन्यात आम्ही फर्स्ट त्याचं इंटिग्रेटेड ट्रायल करणार आहोत. आता कॅप्टन कर्वे म्हणाले की बीच बँडनं बीबीनं रिस्क व्हर्जन आणलेलं आहे, राईट, मी लावलेलं आहे. राईट. आता प्लासिबो इफेक्टच असेल, त्यामुळे मी काही बोललो नाही. राईट. म्हणजे तुमच्या डिव्हाइस मध्ये जे प्रेडिक्शन आहे दॅट इज आयडेड फॅक्चर. आणि त्यात कसं आहे ना, कधी कधी वी कॅन पुट मोर थिंग्स ऑल्सो, की रिस्ट वोन असलं की इमर्जन्सी अलर्ट किंवा त्यात जीपीएस. आता जीपीएस मध्ये थोडं इश्यू असतं की घराच्या आतमध्ये काही इमर्जन्सी अलर्ट आली तर कळत नाही, पण दॅट ऑल्सो वी विल ट्राय टू सॉल्व्ह. हळूहळू ते सगळे प्रॉब्लेम्स आम्ही एक एक करून सॉल्व्ह करते. मेन इश्यू मला आता दिसला असा की आय थिंक मोर दॅन 50% पीपल टोल्ड मी की स्पीच एक ट्रॅक करायचंय, आणि मोबिलिटी इश्यू आहेच, फॉल रिस्क तर आहेच. तर आफ्टर फॉल रिस्क मग मी स्पीच रेकॉर्ड करतो, मग पुढे जाऊन इतर गोष्टी स्लोली इंटिग्रेट करतो. रिजिडिटीचा रेकॉर्ड ठेवायचं. रिजिडिटीचा रेकॉर्ड, येस. That would be very, very essential. Perfect. Thank you. Sorry? ट्रेमर्स, डिस्कायनेसिया, रिजिडिटी ती एकातच येते, येस, म्हणजे सेन्सर मध्ये. देशपांडे साहेब बोला तुम्ही. सर देशपांडे साहेब. आणि मला एक विचारायचं होतं की घरामध्ये असू किंवा फॅमिलियर स्पेस मध्ये असू तर रिजिडिटी किंवा चालण्याचा किंवा तोल जाण्याचा संभव खूप कमी असतो. बट द मोमेंट यू चेंज द सराउंडिंग्स इट ट्रान्सफॉर्म फ्रॉम व्हेरी गुड टू व्हेरी बॅड. राईट. असं होतं. मग त्यात आपण असंही करू शकतो की लोकेशन ट्रॅक करून सिम्पटम्सही ट्रॅक करू शकतो त्याच्याबरोबर. ते इमिडिएटली दिसेल की कुठल्या स्पेसिफिक लोकेशन मध्ये इश्यू आहे, मग त्याप्रमाणे काही प्लॅन करू. आयडियाज आर एंडलेस.
हा डिव्हाइस घालून बाहेर घराबाहेर पडावं असं तुमचं रेकमेंडेशन आहे का? वॉक डिव्हाइस घालून? हं. हो, दॅट इज द स्टँडर्ड वे ऑफ युसेज. म्हणजे जे सगळ्यांना त्याचा बेनिफिट असतो तो घरात जेवढा आहे तेवढाच बाहेर पण असतो. हा, म्हणजे ट्रायल्समध्ये पण अशा टेस्ट घेतल्या पाहिजेत की घराबाहेर पडलं की पुण्या मुंबई शहरामध्ये किमान 2 तास तरी बाहेर जातात. राईट. त्या 2 तासात तो डिव्हाइस चार्ज राहायला पाहिजे आणि निसटून उपयोगी नाही. या दोन्ही रिक्वायरमेंटची ट्रायल झाली पाहिजे. ऍब्सोल्युटली, युअर राईट. तर बॅटरीची ट्रायल आम्ही घेतली आहे. आमचे एक पेशंट जे आहेत ते इकडेच IIT बॉम्बेचे प्रोफेसर होते. तर त्यांनी ऍक्च्युली 2 डिव्हाइसेस एकत्र केले, कारण 8च तास बॅटरी लाईफ असते आणि ते अजूनही शिकवायला जातात चेन्नईमध्ये. आता ते शिफ्ट झाले. तर त्यांनी घालून बघितले, युनिव्हर्सिटीत ते जातात, दिवसभर ऑन असतं त्यांच्याकडे. तर 8 तासांपर्यंत असतं नॉर्मल पॅन्ट युसेज. वर लावतात की पॅन्टच्या आत घालतात? आतमध्ये. आणि त्यांनी काय केलं ना, असं एक क्रॉस पॅटर्न मध्ये लावलंय. त्यांनीच आम्हाला ऍक्च्युली सोल्युशन दाखवलं त्याचं कसं असतं. तर तो पट्टा आपण नॉर्मली असा घालतो ना, मग त्यांनी सांगितलं की वरती स्ट्रेच करून क्रॉस मध्ये घालला, मग तो 3-4 तास तरी त्याला काही रिएडजस्टमेंटची गरज नाही पडत. ग्रेट. तुला काही बोलायचं? मला 12 वर्षापासून पार्किन्सन आहे. ओके. हॅलो. हो सुजाता मॅडम, मला दिसतंय तुमचं व्हिडिओ. मला 12 वर्षापासून पार्किन्सन आहे आणि 2 वर्षापूर्वी माझं मणक्याचं ऑपरेशन झालंय. पण तेव्हापासून मला चालता येत नाही, उभंही राहता येत नाही. ओके. तर या डिव्हाइसचा काही उपयोग होऊ शकेल का? नाही मॅडम, कमी चान्स आहे. कारण थोडीशी म्हणजे उभं राहण्याची केपेबिलिटी तरी लागते. तुम्ही फिजिओथेरपी किंवा इतर काही असं घेताय का ज्यामुळे हो, फिजिओथेरपी मी 4 वेळेला घेतलेली. ठीक आहे. मग जर तुम्ही मला एकदा सेपरेटली कॉल कराल तर मी माझ्या टीम बरोबर एक ऑनलाईन कॉल ठेवतो आणि त्यांना एकदा असेस करू द्या की त्यांच्या डिव्हाइस कडून काही हेल्प होऊ शकते का. बर, ठीक आहे. थँक्यू. इतर प्रश्न आहेत का काही? इफ नॉट, माझा नंबर ऑलरेडी मॅडम ग्रुपमध्ये टाकतील. आणि वेळ दिल्याबद्दल धन्यवाद. ऑलवेज हिअर टू हेल्प. आणि तुमच्या गायडन्समुळेच हा इनिशिएटिव्ह पुढे गेलाय. तर आय होप की तुम्ही कंटिन्युअड गायडन्स द्याल आणि आपण अजून लोकांना बेनिफिट करू शकतो. सर्व सभासदांच्या वतीने मी तुम्हाला ॲश्युरन्स देतो की आम्ही नक्कीच कोऑपरेट करू आणि काय आम्हाला मदत झाली तर म्हणजे लमसम मध्ये आम्हाला एक्सपेरिमेंटला भेटू आणि कोऑर्डिनेशन जर आजार बरा झाला तर चांगलंच आहे. तर तुमचं लागेलच आम्हाला वेळोवेळी. थँक्यू. अजून मला काही सांगायचं नाही, थांबवायचं का? हो, थांबूया. थँक्यू अमेय. थँक्यू. सर्वेपि सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. ॐ